मंत्री महोदय. सभापती महोदय, सन्माननीय सदस्य प्रसाद लाडेंनी अतिशय महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधलंय. मी सभागृहाचा अधिक वेळ घेणार नाही. त्यांनी सांगितल्याप्रमाणे माननीय लोढा साहेबांनी देखील ह्या विषयामध्ये मंत्री व्हायच्या अगोदर आमदार असताना देखील मी पाहिलं की सभेमध्ये हा विषय अनेक वेळा त्यांनी छेडलेला आहे आणि त्याच्यावरती न्याय मिळवून घ्यायचा प्रयत्न केला आहे. थोडी जी आकडेवारी विभागामार्फत जी माझ्यापर्यंत आलेली आहे मी आपल्यासमोर ठेवतो. स्पेसिफिकली आपण शांतीनगर वडाळ्याच्या बाबतीमध्ये जी माहिती आपण इथे दिलेली आहे, 2000 आपल्याला कल्पना आहे की 2012 साली कांदळवन कक्ष विभागाची स्थापना झाली आणि ह्यामध्ये संपूर्ण मुंबई असेल, ठाणे असेल, पालघर असेल, बेसिकली जो आपल्या क्रीकचा जो भाग आहे त्या भागामध्ये असलेला कांदळवनाचा सर्वे आपण केला तर त्याची माहिती आपण तिथे उपलब्ध करून घेतली. आजच्या घडीला आपण ह्या कांदळवन कक्षामध्ये जवळपास 150 पेक्षाही जास्त वाटतं 184 सुरक्षा बल जवान ह्या पूर्ण कांदळवनाच्या सुरक्षा बाबतीमध्ये गस्ती घालत असतात आणि आपल्या ह्या मुंबई आणि ह्या परिक्षेत्रासाठी वनपाल 15 आणि वनरक्षक 49 आणि वनपाल क्षेत्र 6 अशी आपली मॅनपॉवर देखील आहे. अडचण अशी झाली आहे की आजपर्यंत म्हणजे हे ब्रीफिंग घेत असताना एक गोष्ट लक्षात आली की वन विभाग आणि गृह विभागाने ह्या कुठल्याच भागामध्ये संयुक्त कारवाई आजपर्यंत केलेल्याच नाही आहेत. आपण जो विषय म्हणतो दोन विषय वेगळे आहेत. एक अतिक्रमणाचा विषय आणि त्या अतिक्रमणाच्या माध्यमातून ज्या काही झोपड्या जिथे उभ्या राहतात त्या झोपड्या त्या ज्यांनी अतिक्रमण केले ते रोहिंग्यांना किंवा अन्य अनधिकृतपणे भारतामध्ये आलेल्या लोकांना विकणे, ह्या दोन गोष्टींकडे लक्ष देत असताना पहिल्यांदा निर्णय घेणं आवश्यक होतं ह्या संपूर्ण कांदळवनाचं गुगल मॅपिंग करणं. कारण 2012 मध्ये कांदळवनाच्या या कक्ष आपल्या विभागाची स्थापना झाली, परंतु त्या अगोदरपासून हे अतिक्रमण चालू आहेत. मी देखील मुंबईचा आहे, मला देखील त्याची पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे अगोदर आपण याचं गुगल मॅपिंग करणं आवश्यक आहे. तर पुढच्या 6 ते 8 महिन्याच्या आतमध्ये आपण याचं गुगल मॅपिंग करून आत्तापर्यंत जेवढं अतिक्रमण झालं तिथपर्यंत तरी थांबवणं आवश्यक आहे. आता हे रोज एक रात्रामध्ये 1-1, 2-2 फूट असे वाढतात. हे काय एकाच दिवशी अतिक्रमण करत नाही. म्हणून त्याचं गुगल मॅपिंग हे पुढच्या 6 ते 8 महिन्यामध्ये पूर्ण करण्यात येईल. नंबर 2, संयुक्त कारवाया वन विभागाची आणि गृह विभागाच्या ठराविक आपण जो इथे एरिया दिलेला आहे म्हणजे वॉर्ड क्रमांक 181 मध्ये शांतीनगर वडाळा ह्या ठिकाणी देखील पुढच्या म्हणजे येणाऱ्याच म्हणजे अगदी आज 14 उद्या 15 आणि 16 डिसेंबर या दोन्ही दिवशी तिथले असलेली सगळी अतिक्रमणे ही काढली जातील. या दोन्ही दिवसांमध्ये तिथे संयुक्त कारवाई ही वन विभागाची आणि पोलीस विभागाची एकत्र म्हणून केली जाईल आणि आपली जी शंका आहे किंवा आपल्याकडे जी माहिती आहे ती माहिती खरी समजून त्या ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन आवश्यक असलं कोम्बिंग ऑपरेशन देखील रोहिंग्यांच्या बाबतीमध्ये केलं जाईल. बांगलादेशी तिथे जर का असतील तर त्यांच्यावरती देखील कडक कारवाई कायदेशीररित्या केली जाईल. सभापती महोदय, एकंदरीत शांतीनगर वडाळ्याचा हा प्रश्न असताना कांदळवनाचे क्षेत्र मुंबई असेल, ठाणे असेल, पालघर असेल या विभागामध्ये जास्त आहेत. तर त्या ठिकाणी सगळ्याच ठिकाणी आवश्यक असल्यास त्या ठिकाणी देखील संयुक्त कारवाया केल्या जातील.